नेरळ माथेरान भागावर सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम सदर बदल करण्यासाठी, स्टीम इंजिन हुडचं मॉडेल तयार करण्यासाठी आणि आवश्यक ते बदल करण्यासाठी काम करत आहेत. यामुळे इंजिन सुरळीत चालण्यासाठी आणि त्याचं ऐतिहासिक सौंदर्य राखण्यासाठी मदत मिळणार आहे. हेरिटेज लूक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश होता, ज्यामध्ये सध्याच्या इंजिनचं हूड काढून टाकणे, हूडसारख्या नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचं उत्पादन आणि फिटिंग, सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये बदल करणे, वाफेचे फिटिंग आणि ध्वनी उत्पादन प्रणाली, आणि शेवटी नवीन ऐतिहासिक हूडसह इंजिनचं पेंटिंग आणि आवश्यकतेनुसार स्टिकरसह सजावट करणे आदी कामांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क विभागानं प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून दिली आहे. नेरळ माथेरान रेल्वेचं बांधकाम 1904 मध्ये सुरू झालं आणि 2 फूट गेज लाईन अखेरीस 1907 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. मात्र अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही सुरू असते. मध्य रेल्वेनं प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामं हाती घेतली आहेत. मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर यांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज, जास्तीत जास्त आराम आणि गोपनीयता देण्यासाठी डिझाईन केलेलं पर्यटकांसाठी स्लीपिंग पॉड्स सादर करण्यासाठी सज्ज आहे. रूम सर्व्हिसेस, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टीम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधा अशा इतर अनेक सुविधाही मिळणार आहेत. हा उपक्रम केवळ पर्यटकांसाठी एकंदर अनुभवच वाढवणार नाही, तर पर्यटनालाही चालना देऊन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे.